सत्य असेल तेच दिसेल. शिवसेना उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अयोध्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी राज्य सरकार विरोधात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. नागपुरातून रामरक्षा आंदोलनाला सुरुवात होणार आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्लाही आहे. यामुळे उद्धव ठाकरे थेट यांनाच आवाहन देत असल्याचं बोललं जातंय. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावरून उद्धव ठाकरेंना रामरक्षाची 2 पानं वाचावी असा टोला लगावलाय. तसंच मी देखील त्यांची तयारी असेल तर सोबत रामरक्षा म्हणण्यास तयार असल्याचं म्हटलंय. रामरक्षाची 2 पानं त्यांनी वाचावी अशी अपेक्षा आहे. रामाच्या नावाखाली राजकीय आंदोलन करणं योग्य नाही. मागच्या वेळीही त्या रामरक्षा वाचू शकले नाहीत. मी देखील त्यांची तयारी असेल तर सोबत रामरक्षा म्हणण्यास तयार आहे. मला संपूर्ण रामरक्षा येते. समजा येत नसली तरी किमान वाचता तरी आलं पाहिजे. आंदोलन करता आणि वाचता येत नाही हे कोणतं आंदोलन आहे असा टोला त्यांनी लगावलाय. उद्धव ठाकरे हताश निराश व्यक्ती आहेत. त्यांचं राजकारणात अस्तित्व राहिलेलं नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी रामनगरातील राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना फोनवरून 18 जुलैच्या रामरक्षा पठणासाठी सहयोगाची अपेक्षा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे रामनगर राम मंदिर ट्रस्टकडूनही रामरक्षा पठणाला विरोध नाही. मात्र राजकीय विचार मांडायचे असल्यास मंदिर परिसराच्या बाहेर जाऊन ते मांडावे व आंदोलन करावे अशा सूचनाही करण्यात आल्या. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मंदिराचे सदस्य आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे सेनेचे रामरक्षा पठणाचं स्थान कोणतं हे उद्या संजय राऊत शहरातील 3 विविध ठिकाणी पाहणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राम मंदिराच्या शेजारीच असलेल्या NITच्या पटांगणावर भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचं आयोजन 22 तारखेला केलंय. अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे सेनेचे मुंबईत रामरक्षा पठण व आंदोलनानंतर आता नागपुरात 18 जुलैला रामरक्षा पठण होणार आहे. त्यादृष्टीनं शिवसेना उद्धव ठाकरे सेनेकडून तयारी सुरू आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रामनगर येथील राम मंदिरातच हे आंदोलन करण्याच्या दृष्टीनं संपर्कही साधलाय. मात्र याशिवाय अजून 2 ठिकाणीही या आंदोलनाच्या दृष्टीनं स्थानिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून चाचपणी सुरू आहे. नेमकी ही रामरक्षा पठण कुठं होईल हे उद्या संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान काल रात्री संजय राऊत यांनी राम मंदिरवर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमारे यांच्याशी फोनवर संपर्क साधून 18 जुलैला उद्धव ठाकरे आणि इतर शिवसैनिकांना रामनगर येथील राम मंदिरात रामरक्षा पठण करायचे आहे. त्यासाठी मंदिर ट्रस्टनं सहकार्य करावं अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी दिली आहे. धार्मिक भावनेतून शुद्ध मनानं रामरक्षा पठण करायचे असल्यास कोणालाही आमची अडचण नाही. मात्र हे करत असताना त्याला राजकीय स्वरूप देण्यात येऊ नये. आपल्या राजकीय विचाराच्या मंदिराच्या बाहेर ठेवून यावं असंही मंदिर ट्रस्टनं संजय राऊत यांना सांगितल्याचं रवी वाघमारे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्या काळापासून रामनगर येथील राम मंदिरात यायचे. मंदिराच्या 600 सदस्यांपैकी देवेंद्र फडणवीस एक आहेत. त्यामुळे फडणवीस सदस्य आहेत म्हणून उद्धव ठाकरे रामरक्षा पठणासाठी या मंदिरात येत असावेत असं आम्हाला वाटत नाही असं रवी वाघमारे यांनी म्हटलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.